हॅलो. परी 11 आणि मराठा वॉरियर्स हा आपला एक 11वा खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अरे बाप रे, पहिली चिठ्ठी कोणाची निघली माहिती आहे का? विजय पांडुरंग तांबडकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं पहिली चिठ्ठी कोणाची निघली असेल? रियांशी तांबडकर, पहिली चिठ्ठी. क्या बात आहे, तिनेच काढली आणि तिचीच पहिली चिठ्ठी निघली. क्या बात आहे. चला कब तांबडकर साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विजय पांडुरंग तांबडकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. पेडांबे क्रिकेट मंडळ आपलं सहर्ष स्वागत करत आहे. सुस्वागतम स्वागतम. सकाळच्या सत्रापासूनच पेडांबे क्रिकेट मंडळ आयोजित पेडांबे प्रीमियर लीग या 5 मिनिटं द्या, 9 बक्षीस आपण लगेच उडवू. चला दुसरी आपण चिठ्ठी काढतोय. सचिन दादा तुमच्या हातून आपण दुसरी चिठ्ठी काढू. केतन तांबडकर, केतन टी. क्या बात आहे, म्हणजे इथे जो राहतोय त्याचाच बोलबाला दिसतोय. हा मिक्स केलेले तरी पण. चला पुलाव डबा मिळालाय, आता रोज पुलाव. चला आपण पुढील चिठ्ठीच्या दिशेला वळणार आहोत. चला प्रशांत दादांच्या शुभ हस्ते आपण हा मंडळाचे अध्यक्ष आहेत प्रशांत दादा आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण तिसरी चिठ्ठी काढतोय. वैष्णवी शेट्टे 2453. चला नेक्स्ट चिठ्ठी आपण लगेच काढू. अविनाश अर्जुन वेलुंडे 3590. दोन्ही संघांना विनंती 1 रुपया त्वरित आपला 11वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चला नेक्स्ट आहे चॉपर आणि चॉपर श्रावणी 1691. येस रियांशी परत एकदा काढेल. रियांशी नेक्स्ट चिठ्ठी पावती नंबर 1440 1440 आदित्य कांबळे. चला आपला शेवटचा सीट मधील पहिल्या फेरीतील शेवटची चिठ्ठी, शेवटचा लकी विनर. आरती धनावडे 1335. आरती धनावडे 1335. चला आपण त्वरित जाणार आहोत मॅचच्या दिशेला, जिथे आपल्या सोबतीला पंडित सर जॉईंट होतील आणि त्यांच्या सुमधुर वाणीतून खेळाचं पुढचं सत्र आपण ऐकू. पुन्हा एकदा स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. पेडांबे क्रिकेट मंडळाचं पेडांबे प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे आयोजन सन 2026. दुसरा सामना आपण सामन्याकडे वळूयात. पहिलं षटक अतिशय उत्तमरित्या हाताळलेलं आहे कर्णधार अंकुश मते यांनी. फक्त 7 धावा धाव फलकावरती लावलेल्या आहेत. माफ करा 11 धावा. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत अजित तांबडकर.
आई चंडिकाई देवी, आई मानाई देवी आणि खोरवाले देवा या कृपाशीर्वादाने या पेडांबे गावच्या व्यक्तिमत्वाची, अस्तित्वाची, कर्तृत्वाची जाणीव करणारा हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दुसरं षटक, या पर्वातील हा दुसरा सामना. या रखरखत्या अतिशय उन्हामध्ये सुद्धा या प्रत्येक खेळाडूची आपल्या खेळाप्रती असलेली प्रतिष्ठा, जाणीव आणि समर्पण आपण पाहतोय. प्रत्येक जण आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी, आपल्या संघ मालकासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून या स्पर्धेमध्ये उतरलेले. चला, दुसरं षटक चालू होतंय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, निर्धाव असा चेंडू. प्रयत्न होता जोरदार स्ट्रोक खेळण्याचा, परंतु निर्धाव चेंडू गेलेला आहे. या स्पर्धेतील वैशिष्ट्य, नियम म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये फक्त च्या बाहेर 2 खेळाडू असतील, बाकी सर्व खेळाडू 30 यार्डमध्ये असतील. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव, माफ करा, वाईड. एक अतिरिक्त धाव. परी 11 च्या धाव संख्येमध्ये एकूण 12 धावा जमा होत आहेत परी 11च्या खात्यामध्ये. दुसरा चेंडू, हा सुद्धा उंच असा टोला लगवण्याच्या प्रयत्नात असफल झालेले, परंतु एका धावावरती समाधान मानावं लागेल. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये हा टॅकल केलेला चेंडू. पुढील चेंडू, जोरदार अपील आणि या तिसऱ्या चेंडूवरती मराठा वॉरियर्स चा खेळाडू बाद झालेला आहे. शैलेश मध्ये बाद झालेले आहेत. परी 11 संघाचा शैलेश मध्ये. पुढील फलंदाज आर्यन मते. बघा, मराठा वॉरियर्सचे कर्णधार यांनी नाणेफेकीच्या वेळेस जसं सांगितलं की परी 11 संघाला ते प्रयत्न करतील की 30 ते 35 धावामध्ये धावसंख्येवरती बाद करण्याचा प्रयत्न असेल त्यांचा. नक्कीच त्या दिशेने त्यांचं हे पाऊल आपल्याला दिसतंय. आर्यन मते पुढील खेळाडू स्ट्राईक वरती. आतापर्यंत उत्तम असं दुसरं षटक यशस्वीपणे हाताळण्यात आलेलं आहे. पुढील चेंडू, वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव. संतुलन काहीसं गमावलेलं दिसतंय. प्रेशर, एक विकेट असताना सुद्धा जो आत्मविश्वास बॉलरकडे असायला हवा, परंतु आणि पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला पाहायला मिळालंय. विकेटचं पतन झालेलं आहे. चौथा खेळाडू बाद झालेला आहे. आर्यन मते 0 धावसंख्येवरती बाद झालेले, कोणतीही धावसंख्या साकारण्यात अयशस्वी झालेले आहेत आर्यन मते. चला पाहूया पुढील उर्वरित खेळाडू, उर्वरित फलंदाज आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. कुणाल सुर्वे नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना या पेढांबे प्रीमियर लीग साठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांचं योगदान, आपल्या सर्वांचं या स्पर्धेसाठी जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि मेहनतीनं ही उभी राहिलेली स्पर्धा आहे. पुढील खेळाडू, पुढील चेंडू, एक धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकूण धावसंख्या होते 15. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू, धावसंख्या 15.
5 चेंडूमध्ये 2 खेळाडू बाद करण्यात यशस्वी झालेले आहेत आणि हा तिसरा विकेट घेतलेला आहे अजित तांबडकर. उत्तम असा धावन 3 विकेट खेरीज एकूण फक्त 4 धावा आणि 3 विकेट. यशस्वी असं षटक आपण पाहिलं अजित तांबडकर यांच्याकडून. संदीप महादेव मते साहेब तसेच किरण तांबडकर साहेब, सतीश सुर्वे साहेब या तिघांचं इथे आगमन झालेलं आहे. तसंच सुनील तांबडकर साहेब, प्रकाश मते, विलास वरवटकर, रवींद्र वरवटकर, सर्व सन्माननीय मान्यवरांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण इथे आलात, आपलं पुनश्च एकदा शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. या पर्वातील दुसरा सामना आणि या दुसऱ्या सामन्यातील दुसरं षटक यशस्वीपणे हाताळलं गेलेलं आहे अजित तांबडकर याकडून. वाईटचा इशारा, पंचांचा एक अतिरिक्त धाव, एकूण धाव संख्या होते आहे 16. थोडा स्लोअर बॉल, एक मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु असफल झालेला आहे. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू जाऊन स्थिरावलेला आहे. अमित सुर्वे साहेब यांचं इथे सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत साहेब. या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात. पुन्हा एकदा एक स्लोअर बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने मिसफील्ड पाहायला मिळते आपल्याला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत. सुधीर पवार, दुसरा चेंडू, तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पूर्ण झालेला आहे. तिसरा चेंडू, सुधीर पवार गोलंदाज, अतिरिक्त धाव, वाईडचा इशारा, एकूण धाव संख्या होते 20. पुढील चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत. वैभव वरवटकर 4 धावा. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही बघा 9 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या एकूण होतीये 24. उन्हाचा जोर जरी वाढला असला तरी प्रत्येक खेळाडूमधील ही खेळातील जे आक्रमकता आहे ते आपल्याला पाहायला मिळते. तितक्याच जोशानं, तितक्याच ताकदीनं प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. हा तिसऱ्या षटकातील 4था चेंडू, स्लोअर बॉल, दिशाहीन झालेला चेंडू, वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव सुधीर पवार यांच्याकडून आणि परी 11च्या खात्यामध्ये एक धाव संख्या होती आहे 25. आतापर्यंत 6 खेळाडू बाद झालेले आहेत परी 11 संघाचे. अजूनही खेळामध्ये पकड, उत्कृष्ट अशी धावसंख्या करण्याची. उंच असा चेंडू, एक उत्तम असा झेल आपण पाहतोय. अजून एक खेळाडू बाद झालेला आहे. एकूण 7 खेळाडू परी 11 संघाचे बाद झालेले आहेत. माफ करा, 6 खेळाडू बाद झालेले आहेत आणि एकूण धावसंख्या होती आहे 25.
उत्कृष्ट अशी पकड आपल्याला पाहायला मिळाली आहे मराठा 11 संघाकडून. एका विकेटचं पतन. पुढील चेंडू स्लोअर बॉल हा सुद्धा होता, परंतु उत्कृष्ट अशी अपील केल्यानंतर ही वाईटचा इशारा. बघा याच्या अतिरिक्त धावा जेव्हा दिल्या जातात तेव्हा या अतिरिक्त धावांचं एक बर्डन असतं या अतिरिक्त धावांमुळे जी धाव संख्या वाढत जाते ती पुन्हा एकदा आपल्याला जेव्हा आपण चेस करतो तेव्हा ते एक मोठं चॅलेंज असतं. त्यामुळे जेवढ्या धावा रोखता येतील तेवढा प्रयत्न गोलंदाजाकडून व्हायला हवा. कमबॅक पाहायला मिळत आहे आपल्याला बॉलरकडून. स्लोअर चेंडू होता परंतु निर्धाव असा चेंडू. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. एक आक्रमक शॉट खेळण्याच्या तयारीत असताना असफल झालेले आहे बॅट्समन. कैलास न्यू बॅट्समन. बघा आतापर्यंत आपण पाहिलं असेल की कोणी एकाही एकूण धावसंख्या 27. बघा आपल्याला एक जी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की वेगवेगळी रणनीती असते, एक उत्कृष्ट अशी पार्टनरशिप आवश्यक असते मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. ती आतापर्यंत परी 11 संघाकडून अयशस्वी झालेली आहे आणि त्यामुळेच 27 धावांवरती रोखण्यात यशस्वी झालेले मराठा वॉरियर्स. रोशन मते शेवटचं षटक घेऊन येत आहेत. चला पाहूया यांची कामगिरी. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव. पहिला चेंडू बॉलर कडून जी दिशा भरकटलेला हा चेंडू आणि एक अतिरिक्त धाव. एकूण धावसंख्या होते 28 परी 11. पुढील चेंडू रोशन मते. स्लोअर बॉल लॉंग ऑनच्या दिशेने मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते आणि 4 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतायत परी 11. एकूण धावसंख्या होते 32. क्रीडांबे क्रिकेट मंडळाचं मी नेहमीच कौतुक करेन की विविध प्रकारच्या स्पर्धेमार्फत आपल्याच गावातील आपल्या सर्व युवकांना खेळाडूंचा हा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देतात. शेवटच्या षटकातील हा दुसरा चेंडू उंच टोलवण्याचा प्रयत्न. मिसफील्ड पुन्हा एकदा. दोन धावा परी 11 संघाच्या खात्यामध्ये. एकूण धावसंख्या होते 34. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि परी 11 संघाकडे एकूण अजूनही 2 फलंदाज. उंच असा टोलावलेला हा चेंडू नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये. 2 धावांवरती समाधान. एकूण धावसंख्या होते 36. पंचक्रोशी माफ करा पेडांबे प्रीमियर लीगचा हा तिसरं पर्व. या पर्वामध्ये विविध संघ मालकांनी आपल्या खात्यांमध्ये अतिशय गुणवत्तापूर्वक खेळाडू निवडलेले आहेत आणि त्याचीच ही
बॅटरकडून अपील, नो बॉलसाठी. पंच आपल्या निर्णयावरती ठाम. निर्धार चेंडू. एकूण धावसंख्या होते 36. 4 धावा, माफ करा 4 चेंडू. उंच टवलेला चेंडू पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक अंकुश मध्ये. मिसफिल्ड, पुन्हा एकदा मिसफिल्ड आपण पाहतोय. आणि अतिरिक्त धावांचा वर्षाव 11 परी 11 संघाकडे होतोय. एक्स्ट्राच धावांमुळे आपल्याला खूप मोठं नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. पुन्हा एकदा जेव्हा आपण चेस कराल तेव्हा या ज्या अतिरिक्त धावा आहेत या आपल्याला कुठेतरी भारी पडताना दिसतील. चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू जोरदार टोलावलेला आहे. आणि हा सुद्धा इथे मिसफिल्ड मधून 4 धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये. परी 11. एकूण धावसंख्या फलकावरती लावलेली आहे 44. मराठा 11ला चेस करताना 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. 45 धावा मराठा 11 संघाला चेस करायचे आहेत. चला विनंती करेन त्वरितच मराठा 11 आपलं क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाचा ताबा घ्या. पेडांबे प्रीमियर लीग या स्पर्धेचं हा तिसरं पर्व अतिशय शिस्तबद्ध आणि विविध गुणसंपन्न अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 6 संघमालक आणि या संघमालकांनी आपल्या खात्यामध्ये हे गुणवत्तापूर्वक मिळालेले खेळाडू. बघा मी म्हणेन प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. प्रत्येक संघ मालकाने आपल्या खेळाडूची गुणवत्ता पारखलेली आहे आणि ती गुणवत्ता पारखूनच प्रत्येक खेळाडू आपल्या खात्यामध्ये घेतलेला आहे. उत्कृष्ट असं हे नियोजन आपण पाहतोय पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचं. तिसरं पर्व आतापर्यंत आपण यशस्वीरित्या संपन्न होताना पाहतोय. या तिसऱ्या पर्वातील दुसरा सामना आणि ह्या दुसऱ्या सामन्यातील मराठा वॉरियर्स क्षेत्ररक्षणासाठी असेल. या सामन्यादरम्यान आपण टॉसकडे येऊया. त्वरित आपण पुढील संघ कोण आहेत? जेपी आणि भीम वॉरियर्स. आपल्याला विनंती आहे टॉस साठी आपण यायचंय. त्वरित टॉस साठी यायचं. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय. भीम वॉरियर्स भीम वॉरियर्स आणि हॅलो भीम वॉरियर्स आणि जेपी 11 आपल्याला विनंती आहे त्वरित आपण टॉस साठी यायचंय. साहेब आपल्याला विनंती आहे टॉस साठी यायचंय. तिसऱ्या सामन्यासाठी अरविंद मते आणि यश आपल्या संघाकडून टॉस साठी आलेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो नाणेफेक होते तांबडकर साहेबांकडून. अरविंद मते हेड
आलेले आहे. टॉस जिंकलेले आहे अरविंद मते यांनी. धन्यवाद साहेब, आपण आसनस्थ होऊ शकता. अरविंद मते, आपण विविध स्पर्धांमध्ये यांची कामगिरी पाहिलेली आहे. उत्कृष्ट असा खेळाडू, सर्वच बाजूंनी उत्कृष्ट अशी कामगिरी आपण पाहतो. एक म्हणजे फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, गोलंदाज असो, सर्व क्षेत्रामध्ये काय सांगशील अरविंद या स्पर्धेबद्दल? प्रथमतः नाणेफेक जिंकलेले, काय घेणार आहे? प्रथम मी टॉचविन झालो तर आम्ही फिल्डिंगचा निर्णय देतोय. ओके, काय स्ट्रॅटेजी असेल या सामन्यासाठी? आम्ही जे आपले भीमोरे संघाला कमीत कमी 40-35च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. यश, काय सांगशील? टॉस जिंकलेले आहे कर्णधार अरविंद यांनी. तुझी स्ट्रॅटेजी काय असेल? सर्वात आधी आम्ही बॅटिंग आमची असेल ती जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न करू आम्ही, बस. नक्कीच. खेळाडूंवरती जबाबदारी म्हणजे जी तुमची स्ट्रॅटेजी आहे त्यानुसार सलामीचे जे गोलंदाज किंवा मधल्या फळीचे गोलंदाज आहेत यांबद्दल काय सांगशील? म्हणजे जबाबदारी ही कुठल्या फळीवरती जास्तीत जास्त असेल? सर्वात जास्त जबाबदारी आमच्या आहेत 2 खेळाडू, जसं की प्रवीण, आकाश, ह्या दोघांना ओपनिंग करायला पाठवू. या स्पर्धेसाठी तुम्ही सराव शिबिरं वगैरे घेतली असतील, त्या सरावादरम्यानचा अनुभव कसा होता? सराव म्हणजे कमीत कमी केलाय, पण जमेल तसं आम्ही जास्तीत जास्त टार्गेट करू. धन्यवाद यश. सामन्यासाठी दोघांनाही शुभेच्छा. हॅलो, पंचांना विनंती आहे, आपण सामना सुरू करायचा आहे की आपण आधीच स्पर्धेला उशीर केला आहे की आपल्याला इतर सामने सुद्धा केले पाहिजेत. तत्पूर्वी आपण मॅचकडे वळणार आहोत. आपण मॅचचा पहिला चेंडू वैभवचा भारतीय सुरेख फटका आणि पाहायला मिळतोय. इथे एक सुंदर अशी झेल पकडलेले आहेत अंकितच्या स्वरूप. इथे पहिला फलंदाज बाद होतोय अजितच्या स्वरूपात. पहिला धक्का मिळतोय मराठा वॉरियर्स संघाला आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय इथे परेलिन संघाच्या क्षेत्ररक्षणाकडून. खरोखरच 36 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. एक छोटंसं आव्हान, एकूण 24 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान आपल्याला उभारलं आहे ते परेलिन संघाने. आणि विजयासाठी जे आव्हान ठेवलंय ते एकूण 24 चेंडू 36 धावांचं मराठा वॉरियर्स संघासाठी. पहिलाच फटका पॉवरप्लेच्या गोलंदाजीमध्ये, वैभवची गोलंदाजीमध्ये प्रथमच चेंडूवरती अजितने केलेला एक स्क्वेअर फटका आपण उत्तुंग पाहायला मिळाला. परंतु पॉवरप्ले षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती पहिलाच झेलबाद होतो तो अजित. खरोखरच ह्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपल्याला धावा करणं गरजेचं असतं, परंतु क्षेत्ररक्षण पाहता हा फटका योग्य नसल्यामुळे हा पहिला फलंदाज पाहत झालाय. मी खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती वैभवची. दुसरा चेंडू वैभव, सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. एक लेग कटरचं पाहायला आपल्याला मिळते वैभवच्या आणि तितकं सुंदर असं विकेट किपिंग पाहायला मिळते ती रोहित कर्णधार स्वतः किपरची होती आणि स्ट्राईकला फलंदाज आहे तो कबीर सुर्वे. खरोखरच आपल्या गावातील एक प्रत्येक खेळाडूला कुठेतरी व्यासपीठ निर्माण व्हावं म्हणूनच आपण हा केला टॉस म्हणजेच पेडा प्रीमियर लीग. तितका सुंदर असा लेग कटर पाहायला मिळतो वैभवचा. तिसरा चेंडू, सुंदर अशी लेग कटर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण परेलिन संघाचं. पेडा प्रीमियर लीग हा एक आपल्या सर्वांच्या आणि हक्काचा व्यासपीठ आपल्याला आजचा हा स्पर्धेचा सामना आयोजित केलाय. खरोखर तिसरं पर्व, सर्वांची साथ आणि आपण इथं लावल्यामुळे ही स्पर्धा आपण यशस्वीरित्या करत आहोत. खरोखरच आपल्याच शीर्षक आहे की स्पर्धा ही आपल्या गावाची, सन्मानाची आणि आपल्या सर्वांच्या हक्काची स्पर्धा आपण आज ह्या मुंबई नगरीमध्ये आपण पाहत आहोत. म्हणजेच काय, माझा गाव माझा अभिमान हे कुठेतरी आपण सार्थ करत आहोत. याच आपल्या मुंबई नगरीच्या व्यासपीठामध्ये सर्व खेळाडू आणि सर्व आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, आपले सर्व सहकारी मित्र ह्या स्पर्धेची अतुतनी वाट पाहत असतात. आणि खरोखरच ह्या सर्वांचे आपण या आजच्या स्पर्धेतून पाहत आहोत की सर्वच खेळाडू हे काही खेळाडू आपले आजच्या स्पर्धेसाठी गावाकडून उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. तसेच आपले मान्यवर की वरिष्ठ गावाचे पोलीस पाटील असेल किंवा इतर सर्व असतील मान्यवर, तेच खरोखरच या आजच्या स्पर्धेच्या आतुतीने वाट पाहून या आजच्या स्पर्धेला उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा स्वागत. तसेच आपल्या इथे आता सुंदर असा एसटी पाहायला मिळतं रोहित मत्तेच्या पायाकडून, परंतु पंचाने तितकाच
नकार दिला आहे. पाहायला मस्त सुंदर असं गोलंदाजी, तितकी सुंदर असं एक्स्ट्रेशन पाहायला मिळालं कर्णधार रोहित मत्तेच्या याच्या गोलंदाजीवरती. आणि ते पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती संघाची 1 आणि 1 फलंदाज बाद. खरोखरच 36 धावांचं आव्हान पाहता पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 1 धाव आणि 1 फलंदाज बाद झालाय. आणि खरोखरच या आजच्या स्पर्धेसाठी लाभलेले सर्व व्यासपीठावरती मान्यवर यांचं आम्ही पेडंबेर क्रिकेट मंडळ आणि संघ मालक आणि आम्ही सर्व खेळाडू या सर्वांच्या वतीने आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतो. तुम्हीच आमच्या पाठीशी उभे असल्यामुळे ही स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकतो. असेच आमच्या पाठीशी तुम्ही नेहमीच उभे राहाल त्याबद्दल काही शंका नाही. आणि पाहूया आम्ही मुलीच्या मॅचकडे. मॅचचा दुसरं शतक रोहित मत्ते. मी समालोचक मुकेश पडे यांना विनंती करतो त्यामुळे आपले धन्यवाद केतन साहेब. या स्पर्धेचं वैशिष्ट्य जसं आपण सांगितलं त्याप्रमाणे खरंच कौतुक करावं लागेल. पेडंबे गाव आणि या गावातील ही जी एकजूट आपण पाहतोय, माणुसकीचं दर्शन, नात्यागोत्यांचं दर्शन, गावाची एकी आणि ही आमची माणसं आहेत. ही आमची माणसांची नाळ कुठेतरी जोडलेली आहे. ती नाळ अजूनही घट्ट करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत याचं प्रतीक आपण पाहतोय. उत्कृष्ट अशी टॅगलाईन घेऊन उतरलेलं ही स्पर्धा, माझा गाव माझा अभिमान. खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. विविध स्पर्धांमार्फत आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करतात आणि माणुसकीचं दर्शन, नात्यांचं दर्शन, एकजुटीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं या विविध स्पर्धांमधून. पुढचा चेंडू, निर्धाव चेंडू, काहीशी फलंदाजाला हा चेंडू गवसला नाही आणि त्यामुळे निर्धाव गेलेला आहे. मोठा चेंडू टोलावण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झालेला आहे. रोहित मते, कर्णधार रोहित मते, फुलटॉस बॉल लॉंग ऑनच्या दिशेने मिसफील्ड, परंतु 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत मराठा वॉरियर्स संघाने. एकूण धावसंख्या होते 3. आतापर्यंत यशस्वीरित्या षटकं हाताळलेली आहेत परी 11 संघाने. पुन्हा एकदा मोठा चेंडू टोलावलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे. रनिंग बिटवीन द विकेट कमी पडलेली आहे आणि त्याच्यामुळे एक फलंदाज गमवावा लागतोय मराठा वॉरियर्स संघाला. या ठिकाणी अनंत केंबळे साहेब तसेच मोहन वेलोंडे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक शब्द सुमनांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. तसेच मंगेश सुर्वे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील फलंदाज मैदानात उतरत आहेत विकास वेलोंडे. बघा, क्रिकेट खेळ हा चातुर्याचा खेळ आहे. केवळ फलंदाजी किंवा गोलंदाजी नाही तर रणनीती, तुमची निर्णय क्षमता आणि खेळाडूंच्या क्षमतेचा योग्य वापर आपण कसा करता याचे विविध पैलू आपण या क्रिकेट खेळामध्ये जेव्हा वापरता तेव्हा आपण यशस्वी होता. दुसरं षटक रोहित मते आणि हा तिसरा चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एक धाव. बघा, आतापर्यंत आपली पकड मजबूत केलेली आहे परी 11 संघाने. फलंदाजांना रोखण्यात यशस्वी होत आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बघा, टॉस दरम्यान आपण पाहिलं कर्णधार अंकुश मते आमचे वर्गमित्र आहेत, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु तो अयशस्वी झालेला आहे. आणि स्वतः अंकुश मते यांच्या फलंदाजीतून 4 धावा आपल्या संघामध्ये जमा झालेल्या आहेत. एकूण धावसंख्या होते 9. दुसऱ्या षटकाच्या 4थ्या चेंडूच्या अखेरीस एकूण धावसंख्या 9. अंकुश मते एक उत्कृष्ट बॅट्समन. आपण त्याच्या फलंदाजीमधून आक्रमकता नेहमीच पाहिलेली आहे आणि तसेच
प्रतिस्पर्धी संघातील अरविंद मते, रोहित मते एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बघा, विविध अनुभवी खेळाडू आपल्या संघामध्ये असताना आपल्या संघामध्ये जी विजयाची पराकाष्ठा आहे ती करताना संघाला नक्कीच त्याचं योगदान मिळेल. एकूण धावसंख्या होते 9. दुसरं षटक समाप्त झालेलं आहे. अजून ही विजयासाठी 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे मराठा 11 संघाला. पाहूया फलंदाज आपली काय कामगिरी करतात. स्वतः कर्णधार मैदानात उपलब्ध आहेत. अंकुश मते नेहमीच त्यांच्या फलंदाजीमधून आक्रमकता आम्ही पाहिलेली आहे. एक अनुभवी खेळाडू, शाळेपासूनच या क्रिकेट या खेळाचं वेळ आम्ही पाहिलेलं आहे. पेडांबे गावाकडून खेळताना पिंपळवाडी या संघाकडून खेळणारा खेळाडू आपण नेहमी पाहतो त्याची उत्कृष्ट अशी कामगिरी. प्रतिस्पर्धी संघातील नितीन मते पुढील षटक घेऊन आलेले आहेत. तिसरं षटक. अजूनही 28 धावांचा डोंगर समोर उभा आहे. हा डोंगर पार करायचा आहे मराठा 11 संघाला. टॉस दरम्यान जी रणनीती सांगितली होती अंकुश मते कर्णधार 35 धावावरती रोखण्यात अयशस्वी झालेला आहे, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. 12 चेंडूमध्ये 28 धावा. आक्रमक खेळी करावी लागेल आणि आक्रमक खेळीला मला वाटतं सुरुवात झालेली आहे. उंचट चेंडू टोलावलेला आहे आणि 6 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतायत अंकुश मते, माफ करा विकास मते, विकास वेलोंडे. अजून ही 22 धावांची गरज. 11 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा उंच चेंडू टोलावलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मिसफील्ड झालेला आहे. कर्णधार रोहित मते यांच्याकडून मिसफील्ड झाले. कॅच मिस झालेली आहे आणि मराठा वॉरियर्स संघाला अतिरिक्त 2 धावा मिळाल्या. एकूण धावसंख्या होते 17. अजूनही 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. बघा, आव्हान मोठं नाहीये. तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा, तुमची मेहनत, तुमचं संघाप्रती असलेलं प्रेम, जिद्द या सर्वांचं फळ तुम्हाला विजयाकडे नक्कीच खेचू शकतं. तिसरा चेंडू यशस्वीरित्या हाताळलेला आहे नितीन मते. 2 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक. चौथा चेंडू रोहित मते उंच टोलावलेला आहे आणि झेलबाद झालेला आहे. अंकुश मते, कर्णधार अंकुश मते ला आउट करण्यात यशस्वी नितीन मते. रोहित मते आणि हा सुद्धा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने टोलावला होता. एका धावेवरती समाधान मानावं लागेल मराठा 11 संघाला. एकूण धावसंख्या होते 18. 7 चेंडूमध्ये 18 धावांची गरज मराठा 11 संघापुढे. अजूनही मोठं आव्हान आहे, परंतु वेळ गेलेली नाही. उंच चेंडू टोलावलेला आहे. झेल टिपलाय, उत्कृष्ट असा झेल टिपलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि
खेळाडू बाद झालेला मराठा 11चा अजून एक. बघा खेळ बदलण्याची क्षमता ही जी आहे ना ती सामन्याच्या स्थितीनुसार किंवा प्रतिस्पर्धकांवर जी आधारित खेळ बदलण्याची क्षमता आहे ती आवश्यक आहे. सामना जिंकण्याची योजना जी आपण म्हणतो स्ट्रॅटेजी म्हणतो ती सुद्धा प्रतिस्पर्धकांवरती मात करण्यासाठी जी योग्य प्रकारची जी स्ट्रॅटेजी आहे ती सुद्धा बनवता आली पाहिजे आणि ती प्रभावीपणे अंमलात आणणं आवश्यक आहे. पुढील षटक घेऊन आलेले शैलेश मते. शेवटचं षटक अजूनही विजयासाठी एकूण 18 धावांचं आव्हान आहे मराठा 11 संघापुढे. बघा अजूनही वेळ गेलेली नाहीये. मराठा 11 संघाकडे अजूनही 3 खेळाडू शिल्लक आहेत. उत्कृष्ट असा चेंडू स्लोअर बॉल होता. जज करताना याला फलंदाजाला आणि एक हा चेंडू निर्धाव असा चेंडू आपण पाहतोय. एकूण धावसंख्या होतीये 18. अजूनही 18 धावांची गरज. 5 चेंडू शिल्लक आणि 18 धावा. चला पाहूया फलंदाजांची कामगिरी. व्हाईट बॉलचा इशारा, पंचांकडून एक अतिरिक्त धाव. बघा जसं मी म्हटलं की आपण जेव्हा अतिरिक्त धावा आपल्या आपण प्रतिस्पर्धी संघाला देतो तेव्हा त्या ज्या अतिरिक्त धावा असतात त्या धावांमुळे एक चेस करताना सुद्धा आपल्याला डिफिकल्ट जातं आणि तीच आपण परिस्थिती या सामन्यामध्ये पाहतोय. तीच चूक होते प्रतिस्पर्धी संघाकडून. परी 11 संघाकडून थोडासा दिशाहीन झालेला दिसतोय बॉलर. जी खेळामधली जी आक्रमकता आहे ती आक्रमकता त्याच गतीनं ठेवणं गरजेचं असतं. तेवढंच संतुलन ठेवणं क्रिकेटमध्ये. बघा विविध क्रिकेटचे पैलू आहेत आणि ते पैलू त्या ठिकाणी वापरणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि एकूण 15 धावांची आवश्यकता आहे. बघा ही स्पर्धा कंपल्सरी चेस या नियमाखाली आहे आयोजित करण्यात आलेली आहे. याची नोंद घ्यावी. 5 चेंडूमध्ये 15 धावा. फलंदाज तयार. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, वाईडचा इशारा, अतिरिक्त धावा. अगेन अँड अगेन तीच चूक पाहायला मिळते गोलंदाजाकडून. बघा आपला क्रिकेटमधील अनुभव आणि त्या खेळामधील पकड आपल्याला खेळामध्ये कमबॅक करण्यासाठी मदत करते. तर तुमचा जो अनुभव आहे तो अनुभव काय आहे त्यानुसार आपण या खेळामध्ये पकड आणि आपलं कौशल्य पणाला लावून या खेळामध्ये आपण कमबॅक करू शकता. अजूनही वेळ गेलेली नाहीये मराठा वॉरियर्स संघाकडे. दोन्ही संघ तितक्याच आक्रमकतेने खेळताना आक्रमकतेने जर का खेळतील तर हा सामना कोणत्याही संघाच्या पारड्यामध्ये झुकू शकतो. निर्धाव चेंडू, कमबॅक, स्लोअर बॉल. शेवटचं षटक या चार निर्णायक चेंडूमध्ये पाहूया आपण मराठा वॉरियर्सच्या फलंदाजीची कामगिरी काय असेल. शेवटच्या षटकातील हा तिसरा चेंडू. पायात टाकलेला चेंडू उंच टोलवण्याच्या प्रयत्नात असफल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. जवळपास
परी 11 संघाने विजयावरती नाव घोषित केलेलं आहे. 3 बॉल 13. सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती इथे झालेली आहे. एकनाथजी वेलोंडे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक शुभ स्वागत. चौथ्या आणि शेवटच्या षटकातील हा चौथा चेंडू मिस झालेला आहे फलंदाजाकडून. परी 11 संघाने आपलं या विजयाकडे आपलं पारडं मजबूत केलेलं आहे. शेवटचे 2 चेंडू आणि अजूनही दोन चेंडू आणि 13 धावा. यष्टी रक्षकामार्फत खेळाडू बाद झालेला आहे. शेवटचा चेंडू आणि 12 धावा. या या सामन्याचं निर्णायक स्थिती आता झालेली आहे. जवळपास परी 11 संघाने आपला विजय निश्चित केलेला आहे. बघा, आपल्याला विनंती असेल त्वरा करा. ऊन डोक्यावरती आलेलं आहे आणि अजूनही आपले काही सामने खूप सारे सामने शिल्लक आहेत. या सामन्यादरम्यान आपण उत्तम असं जे लकी ड्रॉचं नियोजन केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पार पाडायचं आहे. नवीन बॅट्समन मैदानात आलेले वेद सुर्वे, लेफ्ट आर्म बॅट्समन. शेवटचा चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना परी 11 संघाने आपल्या पारड्यामध्ये झुकून घेतलेला आहे आणि विजय निश्चित केलेला आहे. परी 11 संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि उपविजेता संघ मराठा वॉरियर्स सुद्धा आपल्याला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. दोन्ही संघाचं मनपूर्वक अभिनंदन. पुढील सामन्यासाठी मी विनंती करतो आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित प्रसन्न चव्हाण साहेब यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी नक्कीच आमच्या या पंचक्रोशीसाठी